नमस्कार मित्रांनो. उन्हाळी मालामाल करणारं पीक हे कोणतं आहे? तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे. असे बरेच तुम्ही व्हिडिओ बघितले मित्रांनो, पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही असं दाखवणार आहे. तर व्हिडिओ चांगला होणार आहे. तुम्हाला खूप आवडेल याच्यातलं काय आहे, काय नाही. मित्रांनो, उन्हाळी पीक म्हणजे काय? तर आपण आता बरेच आपल्याला मेमध्ये आणि फेब्रुवारी, मे ह्या 2 मार्च, फेब्रुवारी ह्या 2-3 महिन्यामध्ये ना आपल्याला भाजीपाल्याची आपल्याला हे करायचं आहे. तर भाजीपाल्याचं तर त्याच्यातला तुम्हाला एक मुद्दा सांगणार आहे. तो मुद्दा तुम्हाला ते पीक आहे ना दुप्पट पैसे करून देतं मित्रांनो. दुप्पट पैसे करतं. तर हे कसं करतं हे तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण लावले की आपण घेतलं ते पीक की आपले बाकीचे शेतकरी घेते. शेतकऱ्याचा फायदा होतो, आपला फायदा होतो. तर त्याच्यामुळे आपला फायदा होऊन पैसा उरतो आपल्याला. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ चांगला होणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, आपल्याला पीक हे मालामाल करणारं पीक हे आता आपण कोणतं पीक आहे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तर आता आपण तुम्हाला एक उन्हाळ्यामध्ये काय होतं आपल्याला पाणी राहतं. पाणी असतं थोडंफार तर भाजीपाला लावायचा, हे करायचा. पण भाजीपाल्यामध्ये एक प्रकार आहे, तुम्हाला प्रकार तो कोणता आहे? ते डबल पैसे भरते त्याचे, त्याला जास्ती भाव आहे आणि काय आहे हे सट आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर काय आहे, कोथिंबीर लावायची मित्रांनो, कोथिंबीर पेरायची म्हणजे आपली जितकं आपल्याला एका दिवसा मिळून घंटाभर मोटर चालत असेल तर आपलं असं घंटाभरापर्यंत तुषार लावायचे. तुषार लावली ना तितक्या याच्यात होते. कोथिंबीरीला भाव आहे मित्रांनो. कोथिंबिरीला भाव आहे. तिचा भाव काय आहे तुम्हाला मी सांगतो. आपण 40-50 रुपये किलो कोथिंबीर जाते. किती? 50 रुपये किलो उन्हाळ्यात, भर उन्हाळ्यात 50 रुपये किलो कोथिंबीर आणि आपण 10 रुपयाची कोथिंबीर कोथिंबीर घेतली, तर लयत लय 10 रुपयाची एवढीच येते मित्रांनो. किती? एवढीच येते. त्याच्यामुळे ना आपला म्हणजे त्याला जास्ती भाव राहतो. कोथिंबिरीची उत्पन्न चांगलं बी आहे आणि खर्च काही एवढा काही लागत नाही मित्रांनो. 400-500 रुपयाचं बी आणलं ना, 400-500 रुपयाचं बियामध्ये ना आपलं लय मोठं रान होतं आणि आपण खाऊन बी कापले, आपण दुसरी बी विकू शकतो. मार्केटला भाजीपाल्याचा जास्ती भाव राहतो आणि उन्हाळ्यात त्याचं पिकाचा जास्ती भाव राहतो. हे बाकीचे शापू, डबल तिथून येतात मेथी, टमाटे, वांगे, मिरची ह्याला तर तेव्हा तर भाव राहतो. पण खास मेन भाव म्हणजे कोथिंबिरीला राहतो मित्रांनो. कोथिंबीर म्हणजे हे डबल उत्पन्न होतं आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं, आपण बाजारामध्ये गेलो तर आपल्याला भाजीपाल्यापेक्षा आहे ना, भर उन्हाळ्यात आहे ना भाजीपाला घ्यायचा असला तर आपल्याला कोथिंबीर घेणंच लागते. आपल्याला कोथिंबीरशिवाय जमत नाही मित्रांनो. आपलं कसं कोथिंबिरीचा भाजीपाला त्याच्यापेक्षा जास्ती राहतो आणि कोथिंबीर म्हणजे खायला बी चांगली आहे. कोणत्या भाजी-गिजीला कोथिंबीर लागते मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही उत्पन्न घ्या. तुम्हाला फरक पडेल. तुम्ही म्हणसाल खरंच आपल्याला भाजीपाला म्हणजे चांगला आहे. उत्पन्नच बी चांगलं आहे मित्रांनो. आणि भाजीपाल्याचं आहे ना आपल्याला याच्यामध्ये पासून आहे ना कोथिंबीरपासून आहे ना तुमचा घर खर्च धकतो मित्रांनो. घर खर्च धकणार. 100% घर खर्च धकतो. तुमचा घर खर्च धकून पैसे तुमचे बचत राहणार आहे मित्रांनो. हे तुम्हाला मी सांगतो आणि बचत कशी राहते तर तुम्हाला म्हणजे सांगण्याचा मुद्दा म्हणजे कसं आहे, आपले खर्च धकून होऊन आपले पैसे उरतात आणि तेच आपल्याला पुढं चालून आपल्याला सोयाबीनच्या बॅगी-गिगी आणायला त्याचे बी पैसे, तेव्हा ते पैसे राहते मित्रांनो. आणि आता ऐकून घ्या, आपल्या 100 कॅरेट निघले, 100 कॅरेट निघले तर ते 100 कॅरेटमध्ये आपल्याला 20 किलो कॅरेट, एक कॅरेट 20 किलोचं भरतंय. तर आपले 10च कॅरेट निघले दररोजचे, म्हणजे दररोजचे नाही, 8 दिवसाला 10 कॅरेट निघले. 20 किलोचे कॅरेट म्हणजे 20 किलो 1 कॅरेट भरतं. तर 10 कॅरेटाचे किती झाले पैसे? तुम्ही हिशोब करून आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि कसा आहे कसा नाही आम्हाला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कसा वाटला आमचा उन्हाळी मालामाल करणारं पीक हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान.